न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ श्रद्धा तिवारी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। अनंत श्री विभूषित जगत गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज समस्या मार्गदर्शन आरंभ दिनांक 8 और 9 नवंबर सुबह 9 बजे। स्थान मुक्काम निर्ला, बड़ौदा, कुही रोड, कामठी। कैमरा पर्सन उदय जी के साथ श्रद्धा की न्यूज MNS न्यूज टीवी के लिए। संगत धरा, संतांची संगत धरा, कारण हे कलियुग फार भीषण आहे। कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय, काळ झाला या क्रूर रे मानवा, आता तरी जागा तू होना। साऱ्या संतांनी श्रेष्ठ सांगितलेला जन्म, नरदेवी जन्म घेऊन आता तरी जागा तू होना। तेव्हा दुसरा अभंग त्याच्यामध्ये घुसला, त्यामुळे दुसरं काहीतरी बोलायचं मला, म्हणून दुसरा माझा अभंग त्याच्यात आल्यामुळे गडबड झालेली आहे। तेव्हा असा मानवी जन्म आपल्याला मिळालेला आहे। या मानवी जन्माचं सार्थक करायचं असेल तर मी काय सांगितलं, काहीच करू नका। आपला काम धंदा घरदार प्रपंच करत असताना, बायको मुलं याच्यावर प्रेम करत असताना फक्त 10 मिनिटं वेळ काढा आणि भक्ती करा। आणि कुणाचं वाईट चिंतू नका। मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देतो। तिथे एवढा सकाळपासून तुम्ही काय आले, स्थैर्य हवं आहे तुम्हाला। 4च गोष्टी पाहिजे, तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे, तुम्हाला समाधान पाहिजे आणि तुम्हाला शांती पाहिजे, एवढंच पाहिजे। मग घाबरायची गरज नाही, ती देण्याची जबाबदारी माझी, ती देण्याची जबाबदारी माझी। अनुभव घेतो की नाही, अनुभव घेऊन बघा। जुने लोक आहेत त्यांना सगळ्यांना विचारा की मी देऊ शकतो का अनुभव। तुमच्या नागपूरची स्वरूपश्रुती जी आहे ती तिकडे ठणकावून सांगायला लागलेले आहे बैतूलमध्ये, आणि त्या सांगतात तिकडे की तुम्ही अनुभव घ्या आणि प्रचिती आली तर उद्या म्हणून सांगतात। आणि ॲक्च्युअल दिवसागणिक तिकडे श्रीकथेमध्ये भक्तगण वाढतात। आजचा 3रा दिवस आहे, बैतूलची श्रीकथा 3 दिवसाची संपणार आहे। आणि लोकांनी उचलून घेतलं, नाचतात लोक सगळेजण, का तर लोकांना प्रचिती येते, लोकांना अनुभव येतो। अर्थात ही प्रचिती साधू संतांच्या सहवासात येणारच। सूर्य उगवला की उजेडा प्रकाश येणारच ना, त्यात काय कौतुक आहे। संतांचं तेच तर लक्षण आहे, त्याच्या सहवासामध्ये अनुभूती आलीच पाहिजे, तोच संत। म्हणून प्रवचनकार, कीर्तनकार, महंत ह्यांच्यामध्ये जे फरक आहे तो हाच फरक आहे। त्यामुळे तुम्हाला अनुभूती नक्की येणार। फक्त 10 मिनिटं वेळ काढून भक्ती करा, एकाग्रतेचा व्यायाम घ्या, मग तुम्हाला तुमच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट घडते की नाही बघा, 100% घडणार। आणि धर्माने सांगितल्याप्रमाणे जगा, नक्की जीवनाचं कल्याण होणार। म्हणून सकाळी आम्ही आध्यात्मिक शाळा चालवतो। या आध्यात्मिक शाळेतून वेगळ्या प्रकारची प्रश्नांची उत्तरं दिली जातात। काही अज्ञान असतं आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्काराबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल। अजूनसुद्धा आमच्या संप्रदायातले लोक गळ्यात माळा घातल्याने जे आळशी आहेत ते अजूनसुद्धा आध्यात्मिक शाळा ऐकत नाहीत, नुकसान करून घेतात ते। कारण मी अजून 5 वर्षात, 5 ते 6 वर्षाचा आहे, त्याच्यानंतर ते ऐकायला मिळणार नाही। तिथे इतके मोठे विषय चालू असतात की जे वेदांना सुद्धा त्याचं उत्तर सापडलेलं नाही, अशा प्रश्नांची उत्तरं तिथे दिली जातात। ऐका, आध्यात्मिक शाळा ऐका, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उकल केली जाते। तुम्हाला प्रश्न विचारता येतात, तुम्ही प्रश्न विचारून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता। तिथे माझा हा प्रयास असतो की विज्ञान, अध्यात्म आणि व्यवहार याची सांगड घालून आपण जगलं पाहिजे। म्हणून तर मी सांगितलं ना, डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा, बुद्धी वास्तववादी ठेवा आणि जगा। संत त्याच्यासाठीच जन्माला आलेले असतात आणि त्यांनी तेच शिकवायचं असतं संतांनी, त्यासाठी माझा जन्म आहे। तेव्हा आध्यात्मिक शाळेला जॉईंट व्हा, काही त्याला लागत नाही, फक्त सकाळी उठायचं असतं। बरं, आंघोळ करून बसण्याची काय गरज नाही, मी कुठे बघतो तुम्ही आंघोळ केलीत की नाही। आता सगळ्यांनी आंघोळ करून आले असतील असं समजायला हरकत नाही। भाव पटे भाव, तिथे आपल्याला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली जातात। जीवनाला अध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे, कारण आपल्यातला माणूस संपत चालला आहे। आधुनिकरणामध्ये आपण त्याच्यातला माणुसकी नावाचा गुणधर्म आपला विसरत चाललोय, पशुसारखे होत चाललोय। म्हणून बरेचसे प्रॉब्लेम आपले सुरू झालेले। तेव्हा आपल्याला व्यवस्थित मार्ग कळावा आणि आपण सुखकारक मार्ग न जावं। देव शोधायला जाण्याची गरज नाही, देव आपणच आहोत, आपल्यातच देव आहे। तो मी शोधला म्हणून मी ठणकावून सांगितलं, हो मी देव आहे। घे अनुभव, मी गर्वाने बोलत नाही, घमंडीत बोलत नाही, अनुभव घे, मग तुला कळेल यार हे प्रापंचिक आहे। त्यांचं लग्न झालेलं आहे ना, मुलगा आहे, यांना सून आहे, यांना बायको आहे, यांना नातवंड आहेत। गंमत म्हणून मी सांगतो,
नाणीजला आम्ही असलो की माझं पहिलं काम काय, दोन्ही नातवंडांना आंघोळ घालायची. ती नात आणि नातू दोघांना आंघोळ घातल्याशिवाय मला समाधान नाही होत. आता जगद्गुरू कुठे राहिले आणि आजोबा कुठे आला बघा. दोघांना आंघोळ वगोळ घालणार, त्यांना चांगलं मस्तपैकी सजवणार आणि मग आम्ही समस्या मार्गदर्शन करणार. हा माझ्या नित्याचा उद्योग आहे. मला आवडतं ते. संध्याकाळी काम धंदा संपला की आम्ही दोघं नवरा बायको फिरायला पण जातो. तिथे कुंजवर आश्रमामध्ये फिरत असतो पती पत्नी, नातवंडाने घेऊन. कधी आम्ही दोघे सुद्धा. हे का सांगतोय की हे कुठंच व्यत्यय येत नाही अध्यात्मामध्ये. आणि एवढं सगळं करतो. मी तुमच्यासारखा प्रापंचिक आहे, मी तुमच्यासारखाच ग्रस्त आहे. माझं नाव घेऊन माती उचलून गुण नाही आला तर मला विचारा. मी माणूसच आहे, पण तुमच्या देवाऱ्यामध्ये माझा फोटो आहे. हे का सांगतोय मी, का सांगतोय की आपणच देव आहोत. फक्त देवासारखं जगा, देवासारखा विचार करा, देवासारखं बघा दुसऱ्याकडे, म्हणजे तुम्हाला कळणार. मी देवासारखं बघतो लोकांकडे, सगळ्यांकडे. म्हणून आपला प्रत्येक जो उपक्रम आहे तो फुकट आहे की ना बघा. तिथे कुठे कमाई हा प्रकारच नाही. कुणाकडून घ्यायची? कोण आहात तुम्ही? काय गिरायक आहेत का? अरे लेकरू आहात ना, मग लेकरांची सेवा करणे आईचं कामच असतं ना. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीचा चार्ज घेत नाही. ॲम्ब्युलन्स आहेत, फुकट चालले. कोण चालवतो? आपण चालवणार, कोण चालवणार तर तो आहे. महादेवाला पण गर्व झाला होता, हे मी मारणार नाही कुणालाच. ब्रह्मदेव म्हणाला मी जन्मालाच घालणार नाही. जर देवाधिकांना गर्व होतो, ब्रह्मदेव म्हणाला मी जन्माला घालणार नाही, विष्णू म्हणाला मी सांभाळणार नाही, आणि महादेव म्हणाला मी सहारही नाही करणार. तेव्हा असा एक प्राणी जन्मात तिथे उभा राहिला की ब्रह्मदेवानं कधी निर्माणच केलं नाही, जन्मालाच घातलेला नाही असाच दिसला. तर तिघांचाही गर्व हरण झाला आणि तिघांनाही कळलं की हा अजून कोणतरी वेगळा आहे. आणि त्याने जेव्हा जबडा उघडला तेव्हा त्या जबड्यामध्ये असं दिसलं की ब्रह्म विष्णू महेश हे असे अनेक ब्रह्म विष्णू महेश त्याच्या तोंडात आहेत. तो करता करविता वेगळा आहे. आपण करणारे कोण? बरेच जण आम्हाला प्रश्न विचारतात, स्वामी तुम्ही हे ॲम्ब्युलन्स 54 ठेवलेले आहेत, हे 54 ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर तुमचा, डिझेल तुम्ही सगळं चालवतात. म्हणून आपले सगळे जे उपक्रम आहेत ते फुकट आहेत. त्याचं कारणच ते. मग ती CBSE बोर्ड असू दे, अगदी नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्याकडे नाणीचं शाळा आहे, तर ते असू दे, ही घ्यायचीच नाही. कारण चालवणारे आपण कोण नाही, ते बरोबर चालतं, बरोबर तो चालवतो. तेव्हा असा ठाम विश्वास, तुम्ही देव झालात की तुम्हाला येणार. आता कुठला एखादा उपक्रम चालवता, आता बघा बॉडी डोनेट हा उपक्रम काढला. आता हे पैसे कोण पण देलो, पण नातेवाईक मेलेल्या नातेवाईकाला कसं ताब्यात देणार? हिंदू धर्मामध्ये केवढा शेवटचे अंतिम संस्कार केलेले आहेत. दिल्लीतून असलेला मुलगा येतो अंतिम संस्काराला, वडिलांच्या किंवा आईच्या. अंतिम संस्कार, अंतिम संस्कार, अंतिम संस्कार म्हणजे काय? जाळूनच टाकायचं आहे ना? पण नाही, अंतिम संस्कार केले पाहिजेत, नाही तर त्यांना मुक्ती मिळणार नाही. असा आपल्या मनावर पगडा होता. तो पगडा असताना सुद्धा मी कसा टारकन फाडून टाकला बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर प्रेम करायला लावलं. स्वामी सांगतात नाही म्हणजे नक्की काहीतरी भलं आहे. 64 आतापर्यंत बॉडी डोनेट झाली. जे शासनालाही जमलं नाही ते आम्हाला जमलं. का? तर मी नाही करत हे सगळं, त्यानंच केलेलं. फक्त मला निमित्त करतो. मी भारतासारखं राज्य करतो. राम तोच आहे, तो हे सगळं करतो. तो म्हणजे माझा राम कोण? बोला. हां, माझा राम गजानन महाराज. हे सगळं हे करतात. तो परमात्मा आहे, तो सगळं करतो. हे आपल्याला फक्त निमित्त म्हणून पुढे उभा करतो. क्रेडिट घ्या ना, का नाही घेत तुम्ही? आपल्याला घमंड होतं, हे मी युद्ध नाही करणार. त्यावेळी गीता सांगावी लागली, एवढी घमंड नको आहे. तू काही फार मोठा धनुर्धारी नाही, तुझ्यापेक्षा कर्ण धनुर्धारी आहे. ते काहीच नाही आहे. तुमचा जो नातेवाईक आहे ना बरोबरीक, तो त्याच्यापेक्षा मोठा धनुर्धारी आहे. तो इतका मोठा धनुर्धारी आहे की कर्ण पण नाही, तू पण नाहीस. त्याने एका बाणामध्ये झाडावर असणाऱ्या सगळ्या पानाने एका बाणामध्ये छेद करून केला होता. म्हणजे किती त्याचा नेम असेल. हे सगळं काढून टाक, तुला क्रेडिट देतो, ते घे आणि फक्त बाण लावणे ढकल. आणि बरोबरीकने सांगितलं ना शेवटी. आता हे काय चाललंय, आध्यात्मिक शाळा ऐकणाऱ्यांना कळणार, बाकीच्यांना कळणारच नाही काय बोलतोय मी. ते हे काहीतरी हवेत बोलतात समोर. ज्यावेळेला युद्ध संपलं कौरव पांडवांचं आणि जेव्हा बर्बरीकच्या भेटीला गेले, त्या बर्बरीकला विचारलं पांडवांनी, तू काय बघितलंस, कोण किती युद्ध करत होता? तर त्याने सांगितलं काहीच नाही, एकटाच हा सुदर्शनधारी होता ना,
तोच सगळ्यांना मारत होता, तोच मारत होता, सगळ्यांना तोच मारत होता, बाकी मला तुम्ही कुठेच दिसलं नाही. असं आहे. तेव्हा ह्याचं ज्ञान होणं म्हणजे देव होणं. जर हे मला होऊ शकतं तर तुम्हाला नाही होणार. मी तुमच्यातलंच आहे ना. रामाला झालं की नाही त्याला विचारायला जाऊ शकत नाही, पण मी तर जिवंत आहे, मला तुम्ही विचारू शकता ना, स्वामी असं देवत्व आपल्यामध्ये येऊ शकतं का? मी सांगेन येऊ शकतं काय विचारता. देवाऱ्यात काय ठेवलाय? कुणाचा फोटो ठेवलाय? देवाऱ्यात कुणाचा फोटो ठेवतात? आई वडिलांचा पण नाही ठेवत. ठेवतो का कधी आपण आई वडिलांचा? आई वडिलांचा पण फोटो ठेवत ना. देवाऱ्यात माझा फोटो ठेवलाय म्हणजे मला कोण मानलाय तुम्ही? माणूस देव होऊ शकतो की नाही सांगा? तर तुम्ही का नाही होणार? पण आज हे विचारायला, समजून घ्यायला स्वामी नाही आलो आम्ही वेगळ्या गोष्टीसाठी आलो, त्याच्यावर बोला ना जरा. मी सांगेन मला कळलंय तुम्हाला काय हवं ते. कुणाचं लग्न जमत नाही आहे, कुणाच्या पाठीमागे बऱ्याच जणी हिरोईन लागलेले आहेत. एखादा बिचार आता ते डोक्यावरचं सगळं छप्पर उडून गेलंय तरी एक मिळत नाही. एक कुणाला मुलं बाळ नाही आहेत, कुणाला होत आहेत ती जगत नाही आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. मी त्यात मास्टर आहे, आपण चिंता करण्याची गरज नाही. मी त्याची उत्तरं सांगणार तुम्हाला. सांगितलेल्या मार्गाने नक्की अनुभव येईल. आणि त्याच्यावर थांबू नका, कारण हा प्रपंच आहे ना, हा प्रपंच तुम्हाला जीवनाच्या प्रवासामध्ये विरंगुळा हवा म्हणून देवाने दिला. प्रपंच म्हणजे सर्वस्व नाही आहे. कारण जे जे तुम्ही करण्यामध्ये अडकून बसणार आहात ना, यातलं एकही वस्तू तुमच्याबरोबर जाणार नाही. तुम्ही जन्माला येताना नग्न आलेल्या, ती स्त्री असू दे पुरुष असू दे, जाताना तसेच जाणार. आपल्या अंगावर कपडे नातेवाईक घालतात आणि ते घेऊन जर गेलेले असतात ना स्मशानात, ते सगळे काढून टाकतात अंगावरचे कपडे. आलाच तसा जा. येताना निदान मुठी तरी आवळून येतो आपण, जाताना ते पण नाही. तो काहीतरी घेऊन येतो, काहीतरी घेऊन आलाय, काहीतरी घेऊन आलाय, काहीतरी घेऊन आलाय. जाताना हात पसरून जातो म्हणून ते अंगठ्यात अंगठे बांधावे लागतात ना, नाहीतर ते असे हात हालत जातील ना कलितिरडीवरून. म्हणून हाताचे हात अंगठे एकमेकात बांधतात, पायाचे अंगठे एकमेकात बांधतात, मग तिरडीवर घेतात आणि मग ती शेवटची गाडी सुरू होते. एक कंडक्टर पुढे असतो, राम नाम, पाठीमागचे बोलतात सत्य आहे, मधला ऐकतच नाही. मधला म्हणजे काय कळलं ना, वरती असतो तो, काहीच बोलत नाही. तो म्हणतो काय चाललंय ते चालू. तो पुढचा कंडक्टर सारखे आपले बेल मारत, राम नाम सत्य आहे, पाठीमागचे बोलतात आणि घेऊन जातात. तिथे घेऊन गेल्यानंतर जाळून टाकतात, पोरच जाळतात. आला पाहिजे तुम्हाला, मुलग्याचा रोल करता आला पाहिजे. प्रत्येक रोलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमची भूमिका नीट वटवता आली पाहिजे, तर तुम्ही माणूस. नाही तर तुम्हाला बुद्धी देवाने दिले, तुमची बुद्धी आणि त्या गाढवाच्या आणि कुत्र्याच्या बुद्धीमध्ये फरक आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण समज. ज्ञान घेतले ते कशासाठी घेतले ते? एक नवरा म्हणून रोल करता येत नसेल, एक बायको, एकटी बायको सांभाळता येत नाही, ती जाते बाहेर निघून. नवरा म्हणण्यास खरंच लायक आहोत का आपण? मी दिवसातून मोजून 3 ते 4 मिनिटं बायकोला देतो, पण बायको माझ्यावर एवढी फिदा असते की बास रे बास. थोड्या वेळात बघा, दुपारी 1 वाजलं की फोन येतो की नाही बघा. आपण म्हणायचं हो हो जेवलो, जेवलं नसलं तर नाही म्हणायचंच नाही. हो तू जेवलीस का? हो. आपण पण स्वतः फोन करायचे आणि विचारायचं. तिलाही वाटतं नवरा काळजी घेतो म्हणून. नवरा म्हणून रोल करता आला पाहिजे. ही नातवंड माझ्या पुढे झोपलेली असतात, घरी गेलो की माझ्याकडून आंघोळ घालून घेतात. आईकडून घेत नाही, त्यांच्या आजीकडून घेत नाही, वडिलांकडून घेत नाही, माझ्याकडे काय येतात? प्रेमाशिवाय येणार का? तुम्हाला तुमचा रोल देता आला पाहिजे. मी नुसता जगद्गुरू म्हणून रोल चांगला नाही करणार, तो करणारच. धर्मगुरू म्हणून जे जे काम करायचं आहे ते मी करणारच. आता परवा आपण छत्तीसगडला गेलो, 350 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतलं. छत्तीसगड जवळजवळ ख्रिश्चन लोकांचा एरिया आहे. त्याची हे आले लिंक बघा, आले ग्रुपमध्ये आलेली आहे बघा, माझ्या स्टेटसवर मी ठेवले बघा. तर ख्रिश्चन राज्य होण्याच्या मार्गावर आहे ते. त्यामुळे मी धर्मगुरू या नात्याने घेतलं. मला पत्रकारांनी घेरलं आणि विचारलं की तुम्ही हे कसं काय घेता? मी म्हटलं माझा अधिकार आहे, तो मी जगद्गुरू आहे, मी धर्मगुरू आहे, माझा अधिकार आहे. माझ्या धर्मातले जे लोक भरकटलेले आहेत त्या भरकटलेल्या लोकांचा हात पकडून घेऊन येणं ही माझी जबाबदारी आहे. आई तेच करते. जबरदस्ती पत्रिका पुढचं काहीच नाही विचारलं. घेणार होते मला घेरमध्ये,
पण त्यांना कळलं हे भयंकर खडूस काम आहे. मी म्हटलं धर्मगुरूचा रोल काय तो सांगा तर. तुम्ही व्याख्या करा पत्रकारांनी. धर्मगुरूंनी काय केलं पाहिजे तेवढंच सांगा, बाकी तुम्हाला काय बोलू नका. नाही बरोबर आहे, बरोबर ना. धर्मगुरूचा रोल केला ना मी, जगद्गुरू म्हणून रोल केला ना, तुमचा गुरु म्हणून रोल करतो ना, मग मला आजोबा का नाही करता आला पाहिजे रोल? चुकीचं आहे, चुकीचं आहे. तोही रोल करता आला पाहिजे. मला तुम्हाला माझ्या कृतीतून हे शिकवायचं आहे. तुम्ही जो प्रपंच करता त्यात काय कौतुक आहे? व्यवस्थित सगळे प्रपंचातले रोल करा. बायकोला आनंद द्या, आई वडिलांना आनंद द्या, मुलांना आनंद द्या, तुम्ही आनंद घ्या. आता आनंद नाही घेणार तर घेणार कधी तेवढं सांगा. तिकडे ते कळणार पण नाही ना. आनंद खालून वरून चटके बसत असतात, जळत असतं शरीर, समजतंय कुठे आनंद आहे का दुःख दिलंय ते. तिकडे म्हणजे कळलं ना कुठे ते. घेणार कधी आनंद? म्हणून घ्या ना बिनधास्तपैकी संसारातला आनंद. हाच प्रपंच आहे, या प्रपंचातला आनंद घ्यायचा, अडकायचं नाही, अडकायचं नाही. जितका सरळ मार्गाने व्यवस्थित होईल तेवढा करायचा, परंतु तो मिळवण्यासाठी त्यात अगदी 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 त्या भ्रमणासारखं गुंतून नाही पडायचं. भ्रमणासारखं गुंतून पडू नका. गुंतून पडलेत आणि मला हे पाहिजे, माझ्या मुलाची प्रॉपर्टी झाली पाहिजे, त्याच्या मुलाला पाहिजे, त्याच्या मुलाला पाहिजे, त्याच्या मुलाला पाहिजे, म्हणून मग डायबिटीस. अरे विश्रांती घे ना, ट्रेस वाली किती जगणार तू? म्हणून तुला बीपी होतोय ना. आनंदी जग ना, विनोद करायला शिक ना. काही जणांच्या चेहऱ्यावर कधी हास्य नावाचा प्रकारच नसतो. काय आकाश कोसळलं कोण झालं? हसा ना, हसला तुम्ही तर आनंदी राहाल. हार्मोन्स आपल्या शरीरातले जे असतात ते तशा प्रकारचे फ्रेश होतात. हसल्यामुळे काही पेशी जे असतात ते संपून जातात आणि काही पेशी एकदम उत्तेजित होतात. ते आवश्यक असतात. म्हणून रडायचं नाही. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे. कारण जे जे केले आहे ते ते भोगावे लागणार आहे. जे तुम्ही इकडून बॉल जोरात टाकला, भिंतीवर आपटला की बॉल कुठे येणार? तुम्ही जे कर्म मागच्या जन्मी केलेले आहेत तेच घेऊन इथे आलेले आहेत. म्हणून इथं प्रत्येकाचं आयुष्य कमी जास्त आहे. एका आई वडिलांनी जन्माला घातलं तरी सगळे समान वयाचे होऊन जात नाहीत. कोण 50व्या वर्षी जातो, कोण 60व्या वर्षी जातो, कोण प्रचंड श्रीमंत होतो, कोण अत्यंत गरीब होतो, भिकारी होतो. आता ते का सांगत नाहीत? मेंदूला सवय मोडली, त्या मेंदू मतिमंद होत चाललाय, मेंदू विसरत चाललाय. पूर्वी ते पावकी नेमकी म्हणायचे आणि ते बरोबर सांगायचे. बोटावर काही जण करून सांगायचे, फाट 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 फाट. एक उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं देता येतील. कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. तेव्हा असा हा सगळा प्रकार आहे की आपल्या मेंदूला जेवढं तुम्ही काम कमी देणार तेवढे तुम्ही ढ होणार. मेंदूला जेवढं काम देणार तेवढे तुम्ही हुशार होणार. मी फार शिकलेलं नाही, पण माझ्याकडे स्वतःची 18 ॲप्लिकेशन आहेत, APK आहेत. 350 IT इंजिनियर माझ्याबरोबर काम करतात, सेवा करतात. ते उभे तिकडेचे सगळे उभे जण आहेत ना तिकडच्या बाजूला, ही सगळी मुलं काम करतात आणि सेवा करून असे आम्हाला APK बांधून दिले. सगळ्या संप्रदाय संस्था सगळ्या आमच्या ॲक्टिव्हिटी त्याच्यातून चालतात. त्यांना विचारा, रिक्वायरमेंट माझी असते आणि 90% लॉजिक माझं असतं. मी कुठं IT चा कोर्स केला? IT मध्ये सॉफ्टवेअरला महत्त्वाचं काय त्याच्यात? तर लॉजिक. लॉजिक कुठून कुठे कसं आणायचं त्याचं उत्तर ते महत्त्वाचं असतं. विचारा त्यांना, खरं आहे ना? हे खरं असेल तर हात वरती करा. आणि मी लॉजिक देत असेल तर हात वरती करा. नक्की ना? तेव्हा हे मी काय सांगतो, गर्व म्हणून नाही सांगते, हे सगळं तुमच्याकडे पण आहे, फक्त आपण त्याचा वापर नाही करत. तो करायचा आहे. म्हणजे मी काय सांगितलंय, डोळे विज्ञानवादी ठेवायचे, मन अध्यात्मवादी ठेवायचं आणि बुद्धी वास्तववादी ठेवायची आणि उत्तम प्रकारचा संसार करा. संसारामध्ये अडचणी आल्या मला विचारा ना, मी सांगणार ना, मी मार्गदर्शन करणार ना. काही लोकांना माहिती होतं आतापर्यंत, महाराज म्हटलं की माळ फक्त मोजायला सांगणार, जप करायला सांगणार, यज्ञ एखादी सांगणार, हे बाकीचं काय असू शकत नाही. त्यांना माहिती, आध्यात्मिक शाळा ऐकतात त्यांना कळलेलं आहे की सद्गुरू काय प्रकार असतो, तो किती डीप प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज असतं सद्गुरूंना.
ते आध्यात्मिक शाळेत कळतं. इकडे बारका नाही कळत. उतळ पाणी जे असतं ते खळखळाट असतो. गोड जे भरपूर खोल पाणी असतं त्याच्यात कधी लाटा येत नाही. समुद्रामध्ये आतमध्ये लाटा येत नाही, बाहेर काठाला लाटा येत. मग कळतं. तेव्हा आपण चिंता करू नका. तुमचे सगळे प्रश्न जे आहेत माझी जबाबदारी, मी सांगेन त्या मार्गाने तुम्ही चला. बघा तुमची अडचण सुटते की नाही. त्याच्यासाठी इकडे पैसे काही लागणार नाही. 10 मिनटं वेळ काढायचा, भक्ती करायची, स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंताचं नाही. आणि तुम्ही माझ्या, तुम्हाला जर मी उत्तर देणार नसेल, तुम्हाला उत्तर कोण देणार? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आई वडिलांचं काम. हल्ली बघा मुलांना सांगितलं तर शाळेमध्ये आई बाबांना प्रश्न विचारायचा आणि आई बाबा घाबरे मला काय विचारू नको असं सांगायचं नसतं. आई वडिलांनी त्यांचं जे गैरसमज असतात ते मनातले काढायचे असतात. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही संत माय बापा है ना, असंच बोललं ना पंत, म्हणून तिथे येऊन थांबायचं आहे म्हणून मी तिथे घेतला आला विषय. हे संत मायबाप असतात, आई वडिलांच्या भूमिकेत असतात. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार. फक्त माझ्याशी संपर्क ठेवायचा असेल तर माझा नंबर लिहून घ्या. माझा नंबर जर तुमच्याकडे असेल, काढा पेन आणि पाहिजे तर लिहून घ्या. कोणाला पाहिजे कसं कळणार? वेळ देतो त्यांना, कागद आणि पेन घेतो. माझा एकदम हॉटलाईन नंबर आहे श्री लीलामृत. माझा दुसरा नंबर आहे ओम नरेंद्र नाथाय नमः. तिसरा नंबर आहे गणिगण गणात बोते. चौथा नंबर आहे ओम सिद्धाय सिद्धाय, ओम सिद्ध सिद्धाय जो आहे ना प्रचोदयात तो. आणि मग बाकीचे जनरल नंबर आहेतच. कोणी हरी म्हणा, कोणी मुकुंद म्हणा, मला कधी गोविंद म्हणा, मला शिव म्हणा, मला मारुती म्हणा, मला काय म्हणायचं ते म्हणा. फक्त मी माझा चेहरा जो आहे तेवढा डोळ्यासमोर ठेवा. तो कोड आहे. चेहरा हा कोड आहे. तो कोड फक्त लक्षात ठेवा आणि बोलायला सुरुवात करा. जाणार तो. आणि अनुभव घ्या, मी संपूर्ण चराचरात आहे की नाही. अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. मग तुम्हाला कळेल. तेव्हा मला वाटतं आपण सर्वजण आलेत. मी असा प्रयत्न केला, कारण आता जुन्या भक्तगणांची संख्या जादा असते, समस्या विचारणाऱ्यांची संख्या कमी झालेली हल्ली. चांगली गोष्ट, अभिमानाची गोष्ट. मग जुन्यांची अपेक्षा असते, भरपूर महिन्यानं आलेत, काहीतरी बोला ना आमच्याशी. तो तसा प्रयत्न असतो. समस्या विचारणाऱ्यांना पण त्याच्यातून बोध झाला पाहिजे आणि जुन्या लोकांना पण नवीन काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळे तो उपदेश केलेला आहे. उपदेशाची स्टाईल हल्ली बदललेली आहे, ती त्यामुळे बदललेली आहे. तेव्हा सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त हो असा मी आशीर्वाद देतो. आणि आता समस्या मार्गदर्शन आणि दर्शन हे सुरू होणार आहे. काही भक्तगणांना प्रश्न विचारायचा असतो, व्यावहारिक आपला प्रश्न विचारायचा असतो. त्यांनी मला वाटतं इकडून दर्शनवाले आहेत ना, ही रांगदर्शन. दर्शनामध्ये जे लोक आहेत जुने असतात, त्यांना बाकीचं सगळं काही सांगायची गरज नसते. प्रश्न विचारायचे ना, तर इथे अक्षय गुरुजी बसलेले असतात. पटकन दर्शन घ्यायचं आणि अक्षय गुरुजींना प्रश्न सांगायचा आणि पुढे जाऊन उभं राहायचं. मग ह्याच्यातले काही गुरुसेवक असतात ते तुम्हाला, हे बघा इथे गुरुसेवक आहेत, ते तुम्हाला त्याचं उत्तर सांगतात. स्वामीनाच सांगायचं असं हट्ट धरायचं नाही, कारण इकडे चिठ्ठीवाले लोक आलेले असतात. त्यांच्याकडे मी बघत असतो. बघून चिठ्ठी अशी नुसती स्कॅन केली जाते. वर्षभर कुणाला विचारायची गरज नसते. याच्यात तारखा दिलेल्या आहेत. पायी दिंडीबद्दल मला बोलायचं आहे. यावर्षी पायी दिंडी जी आहे ती अतिशय उत्कृष्ट निघाली. पीठानं अतिशय सुंदररित्या पायी दिंडी काढली. पायी दिंडीमध्ये सगळेजण सहभागी झाले. तुमचं सतत दरवर्षी कौतुक होणार. का सांगा? तर सगळ्यात सुरुवातीला दिंडी नागपूरचीच निघणार. त्यामुळे पहिलं असताना त्याचं कौतुक होत असतं ना, त्यासारखी नागपूरच्या दिंडीचं कौतुक चालू होतं. तसंच होणार. अतिशय सुंदर दिंडी काढलेली आहात. पुढच्या वर्षी आताच काही चुका झाल्या. प्रवास फार जवळजवळ ज्यांच्या जबाबदारी होती त्यांनी फार जवळ अंतर लाखे साहेबांनी ठेवलं. 40 किलोमीटर म्हणजे त्यांना वाटलं 4 किलोमीटर आहे म्हणून तुम्हाला 40 किलोमीटर एका दिवशी चालवलं. ठीक आहे, पण हाही आनंद वेगळा आहे. तर दिंडी अतिशय सुंदर निघाली आणि सगळीकडे तुमचं कौतुक आहे. पुढच्या वर्षाची दिंडी जी आहे त्या तोपर्यंत इकडे मंदिर झालं तर अशी काढली पाहिजे. दिंडी तिकडूनच निघणार, पण इकडे मंदिर होणार, इथे पादुका असणार. इथल्या पादुका अगोदर आदल्या दिवशी दिंडी ज्या दिवशी निघणार आहे तिथून मोटरसायकल, गाड्या ह्यांची रॅली काढून तिकडे घेऊन जायचं.
आणि तिथून मठावरून दिंडी. अब आप हमारे न्यूज चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS News TV ऐप डाउनलोड करें। इंस्टा हाइक ट्विटर जैसे कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है, आप इस यूट्यूब पर भी देख सकते हैं। अब वक्त तो चलो दर्शकों ब्रेक का ब्रेक से लौटने के बाद देखिए देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें बने रही है MNS News TV। जिला तथा सभी देशवासियों को उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिला परिषद गोंदिया की ओर से दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।